एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची राज यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ बंगल्यावर भेट झाली। या भेटीने राज्याच्या राजकारणात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेनी राज ठाकरेंना जवळ करून उद्धव ठाकरेंसमोर आव्हान निर्माण केलंय। शिवाय भाजपशी वाटाघाटी करताना स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्नही केलाय। भाजपच्या दबाव तंत्राला शह देण्यासाठी एकनाथ शिंदेनी ही खेळी केल्याचं सांगण्यात येत आहे। ठाकरे शिंदेंची एक भेट, दोन पक्षांवर निशाणा। उद्धव ठाकरेंना आव्हान, भाजपवर दबाव तंत्र। मुंबई महापालिकेसाठी शिंदेंचं नवं तंत्र। विधानसभा निवडणुकीत माहीमच्या रणसंग्रामामुळे शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष निर्माण झाला होता। पण मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे दोन्ही पक्षात आलेली कटुता कमी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। पण ही भेट फक्त कटुतेपर्यंतच मर्यादित नव्हती। शिवसेनेतल्या खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरेंना शिवसेना महायुतीत घेण्यासाठी उत्सुक आहे। बीएमसी निवडणुकीत मनसे शिवसेनेच्या कोट्यातील जागा लढवणार। मनसेच्या सोबतीमुळे शिवसेनेला जागा वाटपाच्या वाटाघाटीत बळ येणार आहे। भाजपच्या दबाव तंत्राला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंना सोबत घेण्याची रणनीती आहे। राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंच्या मतदारांमध्ये फूट पडेल असा अंदाज आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मात्र कोणत्याही राजकीय चर्चांचा इन्कार केला। मात्र चर्चेत बाळासाहेबांच्या आठवणी निघाल्याचं दोन्ही पक्षातील नेते सांगायला विसरले नाही। सदिच्छा भेट होती आणि स्नेहभोजनही झालं, गप्पा गोष्टी झाल्या। बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला। बाळासाहेबांचे अनुभव, राजसाहेबांचे अनुभव, आम्ही तसे एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे, आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा, गप्पा, आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही। आणि त्यामुळे सदिच्छा भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडेही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात संबंध जपलेले आहेत। आज सन्माननीय राजसाहेबांनी श्री एकनाथजी शिंदे साहेबांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं। त्या स्नेहभोजनासाठी ते होते। काही जुन्या गोष्टींच्या आठवणीसुद्धा उजाळा निघाला, बाळासाहेबांच्या आठवणींचा उजाळा निघाला। याच्या व्यतिरिक्त काही नाही। महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यापूर्वी ही पायाभरणी होती का मनसे शिवसेना युतीची? मला असं वाटतं की आत्ता काही याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही। आज जी काही चर्चा होती ती वैयक्तिक होती आणि स्नेहभोजनाचा फक्त कार्यक्रम होता। विधानसभा निवडणुकीनंतर राहिलेली भेट मंगळवारी झाल्याचं उद्योगमंत्री उदय सामंतांनी सांगितलं। पण चर्चेचा विषय बाळासाहेब ठाकरे होता हे सांगण्यासही ते विसरले नाही। विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक वेळा भेटण्याची चर्चा सुरू होती आणि काल भेटल्यानंतर स्नेहभोजनाचं त्यांना निमंत्रण होतं आणि त्यांनी स्वतः सांगितलं, मी देखील त्याचं साक्षीदार आहे, की जवळजवळ 1 ते 1.5 तास शिवसेनेच्या प्रवासावर आणि वंदनीय बाळासाहेबांच्या पूर्वीच्या सगळ्या कार्यप्रणालीवर त्या दोघांनी मिळून चर्चा केली। त्याच्यामध्ये कुठेही राजकीय चर्चा मी तिथं असताना तरी झाली नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र या भेटीवर खास त्यांच्या शैलीतून भाष्य केलं। आमरसपुरी खायला गेले होते, कॅफे आहे ना तो, काल आमरसपुरीचा बेत होता। विचारा, मी नसेल म्हणजे कुठं बोलत नाही। काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा ते असे बाहेर उपवास करतात असे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीतून वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचं काम विरोधकांनी सुरू केल्याचा आरोप भाजपनं केला। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे खुलासा केला की आम्ही एकेकाळी एका पक्षात अनेक वर्ष काम केले। राज ठाकरे आमचे नेते होते, त्यांच्या नेतृत्वात मी काम केलं। त्यांनी मला जेवणाचं आमंत्रण दिलं होतं, जेवण केले आणि जुन्या आठवणीला आम्ही उजाळा दिला। आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्या
नेतृत्वात काम करत असताना कसं चालत होती शिवसेना आणि त्यानंतरची त्यांची वारस हे कशी शिवसेना चालवली आणि त्याचा परिणाम म्हणून 3 ठिकाणी शिवसेना कशी झाली या आठवणी जागी केल्यात त्यांनी. कदाचित शिवसेना आता 4थ्या फुटीच्या उंबरठ्यावर सुद्धा येऊन थांबली असं मला स्वतःला वाटतं. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अवघ्या काही तासानंतर उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत भेट घेऊन चर्चा केली. एकीकडे नवे मित्र जोडायचे आणि दुसरीकडे सरकारच्या डोक्याला ताप होतील असे मुद्दे काढून सरकारलाच खिंडीत गाठण्याची शिवसेनेची रणनीती नाहीये ना, अशी शंका आता घेतली जाऊ लागली आहे. कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.